वेलकम टू ईगल्स कोचिंग क्लासेस. आपण पाहणार आहोत स्पेस मिशन मधला व्हिडिओ नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं सॅटेलाइट्सचे वेगवेगळे प्रकार पाहिलं होतं, डिपेंडिंग अपॉन देअर फंक्शन आणि डिपेंडिंग अपॉन देअर हाईट. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट किती उंचीवर असतात, 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त उंचीवरचे असतात अर्थ सरफेस पासून. त्याला म्हणायचं हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. दुसरा आहे मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट जे आहे हे रेंज मध्ये असतात 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर या रेंज मध्ये असतात. आणि पुन्हा असतात लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट, यांची रेंज असते 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर इतकी रेंज असते. पुढे पहा, व्हॉट इज मीन्ड बाय ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. आता हे आपण जस्ट ठीक आहे ऑर्बिट बद्दल आपण माहिती सांगितलं, पण एक असा आपल्याला एक्सरसाइज मध्ये प्रश्न आहे व्हॉट इज मीन्ड बाय ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. सॅटेलाइटची ऑर्बिट म्हणजे काय असते तर पहा, ज्या पाथ मध्ये सॅटेलाइट काय करत असतात, ट्रॅव्हल करत असतात. ज्या पाथ मध्ये सॅटेलाइट ट्रॅव्हल करत असतात अराउंड द अर्थ, त्याला काय म्हणायचं आपण, त्या सॅटेलाइटची ऑर्बिट म्हटलं जातं. द पाथ ऑफ द सॅटेलाइट अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ आर द ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट कॅन बी क्लासिफाईड. आणि कशाच्या बेसिसवर आणि कोणत्या पद्धतीने आर्टिफिशियल सॅटेलाइटला क्लासिफाईड केलं जातं त्याच्याबद्दल पाहूया. तर पहा, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स कॅन बी क्लासिफाईड ऑन, कशावर क्लासिफाय केलेलं आहे. पहिला आहे अँगल ऑफ ऑर्बिटल प्लेन. पहिला बेस काय, अँगल ऑफ ऑर्बिटल प्लेन. ऑर्बिटल प्लेन ऑफ सॅटेलाइट कॅन बी इक्वाटोरियल टू द प्लेन ऑफ द अर्थ. तर हे कोणतं आहे, इक्वाटोरियल. असं जो असतो ना इक्वाटोरियल, या असा उभा जो असतो त्याला काय म्हणायचं, पोलार. तर ऑर्बिटल प्लेन ऑफ द सॅटेलाइट कॅन बी इक्वाटोरियल टू द प्लेन ऑफ द अर्थ और इट कॅन बी मेक अँगल विथ द इक्वाटोरियल प्लेन. एकतर अशी इक्वाटोरियल असतात किंवा याला काय करतात, ह्या ऍक्सिस सोबत असे ह्या पद्धतीने म्हणजे आडवे अशा पद्धतीने काय करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल सुद्धा बनवत असतात. नेचर ऑफ द ऑर्बिट. आणि दुसरा आहे ऑर्बिटल प्लेन कॅन बी सर्क्युलर और इलिप्टिकल इन शेप. काय म्हणतो आपण, नेचर ऑफ द ऑर्बिटल. ऑर्बिट काय असतं, ऑर्बिटची कक्षा एकतर इलिप्टिकल असणार किंवा सर्क्युलर मध्ये असते. आणि पुन्हा आहे हाईट ऑफ द सॅटेलाइट, जे की आपल्याला शिकायचं आहे. हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट, मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट आणि पुन्हा लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. पण ह्याच्यामध्ये पहा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, ह्या पृथ्वीच्या सर्वात जवळची जी कक्षा आहे ती आहे लो अर्थ ऑर्बिट. त्याच्या वरची जी कक्षा दिसते तुम्हाला बघा, हे आहे मीडियम अर्थ ऑर्बिट किंवा हे मधल्या साईडला जे आहे ते मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि जे लास्ट वन आहे हे काय आहे, हाय अर्थ ऑर्बिट. म्हणजे काय, लो आणि हायच्या मध्ये जेवढे काही असतील 2 3 4 समथिंग ते काय असतात, मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट असतात. हे आहे अर्थ, हे रोटेशन, हे सॅटेलाइट काय होत आहे त्याच्या सराउंडिंग मध्ये रोटेट होत आहे. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला why are geostationary satellites are not useful for studies of the polar region. जे काही जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स असतात हे पोलार रिजनच्या स्टडी बद्दल आपल्याला युजफुल नाही. काय युजफुल नाही तर या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, ह्या डायग्राम मध्ये पहा किंवा ह्या डायग्राम मध्ये पहा की जे काही सॅटेलाइट्स रोटेट होतात, कोणते सॅटेलाइट, जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स. कोणते रे बाळांनो, जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स जे असतात हे असतात हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट किती रोटेट होतात, मोर दॅन 35,780 किलोमीटर, मोर दॅन 35,780 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. आणि पुढे जिओस्टेशनरी सॅटेलाइट जे असतात फक्त इक्वाटोरियल प्लेन मध्ये, अर्थात जो काही इक्वाटोरियल प्लेन आहे लाईक दिस, ह्या पद्धतीने फक्त इक्वाटोरियल प्लेन मध्ये काय होत असतात, रोटेट होतात. आणि ते कधीही पोलार रिजनवर फ्लायओव्हर होत नाही, त्याच्यावरून कधी पण जात नाही. म्हणून जिओस्टेशनरी सॅटेलाइट जे असतात हे पोलार रिजनच्या स्टडीसाठी उपयोगी. त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट बद्दल एक्सप्लेनेशन करूया. आपण काय म्हणलं, अ सॅटेलाइट ऑर्बिटिंग ॲट अ हाईट
इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 35,780 किलोमीटर. म्हणजे काय रे बाळांनो, एखादी सॅटेलाइट जो आहे तो काय करतोय, एखाद्या विशिष्ट हाईटला ऑर्बिट होतोय. अ सॅटेलाइट ऑर्बिटिंग ॲट अ हाईट इक्वल टू कितीला इक्वल 35,780 किलोमीटरला, किंवा जर त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्या सॅटेलाइटच्या ऑर्बिटला आपण काय म्हणायचं, हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. The critical velocity of a satellite revolving in an orbit at 35,780 किलोमीटर. पहा, हाय अर्थ ऑर्बिट बद्दल शिकलं, 35,780 किलोमीटर सांगितलं, आणि त्या ठिकाणी जी काही क्रिटिकल वेलॉसिटी असते अबोव द अर्थ सरफेस, द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट म्हणजे रिव्हॉल्व जो काही सॅटेलाइट होत आहेत 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा वरील, त्या ठिकाणी वेलॉसिटी जी असते त्या सॅटेलाइटची 3.08 किलोमीटर पर सेकंद असते. किती असते, 3.08 किलोमीटर पर सेकंद असते. सच अ सॅटेलाइट विल टेक अबाउट, आणि हा जो सॅटेलाइट आहे हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट, वन रोटेशन कंप्लीट करण्यासाठी एकूण 23 आवर 54 मिनिट्स घेत असतो. किती घेतो, 23 आवर्स आणि 54 मिनिट्स. The Earth completes one rotation about this axis. हे काय त्याची ऍक्सिस, म्हणजे आताच आपण जे सांगितलं हाय अर्थ ऑर्बिटला हे कंप्लीट करण्यासाठी किती लागतात, 23 घंटे 54 मिनिट लागतात. आणि पुढे the Earth completes one rotation about its axis in the same time. आणि तेवढ्याच वेळामध्ये अर्थ काय करत असते, त्याची काय आपण म्हटलं ना सॅटेलाइट जो रोटेट होतोय त्याच्या सभोवताली किती वेळामध्ये, 23 घंटे 54 मिनिटात. तेवढाच वेळ त्या अर्थला स्वतःभोवती स्वतःच्या ह्या ऍक्सिस भोवती फिरण्यासाठी लागतो. म्हणजे सॅटेलाइटला वन रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही कालावधी लागला तेवढाच कालावधी कुणाला लागतो, स्वतःभोवती फिरण्यासाठी अर्थला तेवढाच कालावधी लागतो. म्हणून the earth completes one rotation about its axis in the same time. The orbital plane of such a satellite is the equatorial plane of the earth. त्यामुळे जे काही ऑर्बिटल प्लेन आहेत सॅटेलाइटचे, ऑर्बिटल प्लेन म्हणजे काय आपण जास्त सांगितलं आपण अशा पद्धतीचे, the orbital plane of the satellite is the equatorial plane of the earth. हे काय आहे, आपल्या अर्थचा इक्वाटोरियल प्लेन आहे. म्हणजे ह्याच्यामध्येच ते काय होत असतात, रोटेट होत असतात. The satellite's relative position appears stationary with respect to the place on the earth. त्यामुळेच म्हणजे कशामुळे, जे काही सॅटेलाइटचे रोटेशन होण्याची क्रिटिकल वेलॉसिटीची स्पीड आहे आणि अर्थची जेवढी काही स्पीड आहे, म्हणजे दोघांना वन रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो किती, 23 घंटे 54 मिनिटे हा सारखा असल्यामुळे जे काही आपल्याला ऑब्जेक्ट असतात ते कसे दिसतात, सॅटेलाइट्स वगैरे स्टेशनरी आपल्याला दिसत असतात. त्याच्यामुळेच द सॅटेलाइट्स रिलेटिव्ह पोझिशन अपियर स्टेशनरी, सॅटेलाइटची जी काही रिलेटिव्ह पोझिशन आहे आपल्याला कशी दिसते, स्टेशनरी भासत असते. कशा, विथ रेस्पेक्ट टू द प्लेस ऑन द अर्थ, कशावर आपण आहोत, अर्थवर जर आपण ऑब्झर्व करायला गेलं तर ते आपल्याला सॅटेलाइट कसा दिसतो, स्टेशनरी दिसत असतो. This satellite is called as geostationary satellite. म्हणून या सॅटेलाइटला काय म्हटलं जातं, जिओस्टेशनरी सॅटेलाइट किंवा जिओसिंक्रोनस सॅटेलाइट असं आपण त्याला म्हणतो. दुसरा आहे मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. याची रेंज किती आहे बाळांनो, 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर त्याची रेंज आहे. आणि हे जे सॅटेलाइट असतात, अ सॅटेलाइट ऑर्बिटिंग ॲट अ हाईट बिटवीन 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर ह्याच्या रेंज मध्ये जे काही अर्थच्या सरफेसच्या वर सॅटेलाइट रोटेट होतात त्यांना म्हणतात मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. द ऑर्बिटल पाथ ऑफ सच सॅटेलाइट इज नॉर्मली इलिप्टिकल. आणि हे कसे असतात, तर अशा पद्धतीने मीडियमची हे काही नाव दिले पहा, मीडियम अर्थ ऑर्बिट कसे असतात, इलेक्ट्रिकल मध्ये असतात बाळांनो. कशा असतात रे, इलेक्ट्रिकल. इथे पण पहा कशी ते इलेक्ट्रिकल मध्ये. A satellite orbiting at a height between 2000 किलोमीटर and 35,780 किलोमीटर जे काही रेंज आहे अर्थच्या सरफेसच्या वरील त्यांना म्हणतात मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. आणि अशी जी काही सॅटेलाइटची पाथ जी असते, ऑर्बिटल पाथ जी असते, इलिप्टिकल असते and passes through the north and south pole regions. आणि हे ऑलवेज काय होतात, they passes to the north and south. म्हणजे कशावर करतात, पोलार रिजनवर काय होत असतात, रोटेट होत असतात. These satellite take about 12 hours to complete one rotation. आणि ह्या सॅटेलाइटला मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटला किती आपण म्हणलं 2000 किलोमीटर ते
35,780 किलोमीटरची रेंज सांगितलं आणि त्याच्यानंतर 1 आवर कंप्लीट होण्यासाठी वन रोटेशन आणि कशामध्ये रोटेट होतात म्हणलं आपण इलेक्ट्रिकल मध्ये रोटेट होतात आणि ऑलवेज कशावर नॉर्थ आणि साऊथ रोटेट होत असतात आणि यांचा जो काही टाइम आहे 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्याचा तो असतो 12 आवर्स 12 आवर्स त्याचा कालावधी असतो हाऊ मच 12 आवर्स आणि त्याच्यानंतर तिसरा पाहायचा आपल्याला लो अर्थ ऑर्बिट हे किती पेक्षा याची रेंज काय बाळांनो लो अर्थ ऑर्बिटची रेंज जी असते जे काही सॅटेलाइट 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर रेंज मध्ये म्हणजे अर्थ सरफेस पासून वरी रेंज मध्ये जे काही रोटेट होतात त्या सॅटेलाइटला काय म्हटलं जातं लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट म्हटलं जातं नॉर्मली हे जे काही सॅटेलाइट्स असतात एक रोटेशन कंप्लीट होण्यासाठी यांना फक्त 90 मिनिटं लागत असतात हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटला किती लागला टाइम 23 घंटे 24 मिनिटं मीडियम अर्थला 12 घंटे आणि लो अर्थ ऑर्बिटला किती लागतात फक्त 90 मिनिटाचा कालावधी लागतो 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी अर्थच्या सराउंडिंग मध्ये वेदर सॅटेलाइट स्पेस टेलिस्कोप अँड इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आर लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट ह्याच्यामध्ये कोणते बाळांनो वेदर सॅटेलाइट जे काही वेदर फॉरकास्ट करत असतो आपल्या मोबाईलवर आपल्याला टेम्परेचर किती आहे हवामान काय आहे त्याची माहिती देतो तो सॅटेलाइट दुसरा आहे स्पेस टेलिस्कोप जे असतात जे की काय करतात स्पेस बद्दल स्टडी करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर घेतात ते सॅटेलाइट आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जो की कम्युनिकेशन करतो अर्थ वरून जे काही वरच्या साईडला आपण जे काही सॅटेलाइट सोडलेले आहेत त्यांच्यासोबत इंटरकनेक्ट करण्याचा जो काम इंटरनॅशनल स्पेस स्टेशन करत असतो तो सुद्धा कुठे आहे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट मध्ये आहे हे आपण कशाबद्दल शिकलं हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट मीडियम आणि लो ऑर्बिट बद्दल शिकलं हे डायग्राम पाहिलं आपण आणि जो काही लॉन्च व्हेकल आहे त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया थँक्यू